सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसेस लीला राजे यांचा नमस्कार। आज आपण दिवस 19 बघत आहोत। सेतू अभ्यासक्रमांतर्गत बघणार आहोत इतिहास या विषयामध्ये महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण। इयत्ता 9वी आहे तुमची आणि हे प्रकरण 6 आहे इयत्ता 9वीच्या इतिहास या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये। महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, एम्पॉवरमेंट। सक्षमीकरण म्हणजे एम्पॉवरमेंट, महिलांना एम्पॉवर करणे, सक्षम करणे, दुर्बल घटकांना देखील सक्षम करणे। ओके, अध्ययन निष्पत्ती तुमची होणार आहे। हा टॉपिक वाचल्यानंतर समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठीचे विविध प्रयत्न व त्यांचे महत्त्व तुम्हाला ओळखता येणार आहे की आपण या समाजातील दुर्बल घटकांना आपल्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न का करत आहोत, त्यांचं महत्त्व का आहे। बरोबर ना। आपला देश कसा आहे? अविकसित म्हणजे विकसनशील। आपल्या देशाला काय म्हणतो आपण? भारत हा विकसनशील देश आहे, विकसनशील देश आहे असं म्हणतो ना आपण। तर या विकसनशील देशाचा म्हणजे डेव्हलपिंग कंट्री, डेव्हलपिंग कंट्री। या डेव्हलपिंग कंट्रीचं डेव्हलप्ड कंट्री कसं होईल म्हणजे विकसित कसं होईल हे आपलं लक्ष आहे। विकसित हे आपलं लक्ष आहे। हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत। इयत्ता 8वीच्या प्रकरणांची मदत लागणार आहे तुम्हाला। प्रकरण 5 आहे इयत्ता 8वीचं सामाजिक व धार्मिक प्रबोधन। या सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनातून लोकांना समजावण्याचा प्रयत्न कसा केला होता आणि समतेचा लढा, इक्वॅलिटी, फाईट ऑफ इक्वॅलिटी, समतेचा लढा कसा दिला। चला पुढे जाऊया। सेतू बांधणी काय आहे बघूया। सेतू बांधणी जाती व्यवस्था, स्त्रियांचे स्थान, विधवांचा पुनर्विवाह, बालविवाह, सामाजिक सुधारणा आणि या प्रश्नांच्या संदर्भातील ब्रिटिश धोरणे आणि कायदे यांचे विश्लेषण करता येतात। याआधीच आपण ब्रिटिश सत्तेचा परिणाम बघितला ना। ब्रिटिश सत्तेचा काय परिणाम झाला आणि ब्रिटिशांनी कोणते कायदे केले हे विश्लेषण करता येणार आहे तुम्हाला। बघा, अनिष्ट प्रथा, जाती, रूढी, परंपरा याने भारत देश एकदम ग्रासलेला होता आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम कुठेतरी ज्यांना रेनेसा मॅन बोलतात ना, राजा राममोहन रॉय। रेनेसा मॅन म्हणजे काय? प्रबोधन, म्हणजे जेव्हा प्रबोधन युग आलं, प्रबोधनकार बरोबर त्यांना म्हटलं जातं। एनलाइटमेंट, प्रबोधन आणलं त्यांनी की मग त्यांच्याच प्रबोधनातून काय काय झालं रे। सर्वात पहिले तर सती प्रथा बंद झाली, केशवापम प्रथा बंद झाली, बरोबर ना। स्त्रियांना थोडंसं चांगलं स्थान मिळायला मदत झाली। जाती व्यवस्था त्यांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। तर त्याच्यानंतर खूप सारे समाजसुधारक आले, त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी पण केशवापम प्रथा बंद केली। त्याच्यानंतर गोपाळ हरी देशमुख आले, खूप सारे समाजसुधारक, आणि त्यांनी एक एक प्रथा बंद करायला सहभाग दिला। चला बघूया काही बाबी आठवतात का? काही बाबी आठवूया। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजात विषमता का निर्माण झाली? तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजात विषमता निर्माण होण्याचं कारण होतं रूढी परंपरा, आपल्या अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा, खूप साऱ्या रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा होत्या। मग त्यामध्ये बालविवाह ही एक प्रथा होती, बरोबर ना। विधवांचा पुनर्विवाह करायचा नाही, त्याला अमान्यता होती, म्हणजे मान्यता नव्हती। जाती व्यवस्था खूप उच्चांक गाठलेला होता जाती व्यवस्थेने। अनटचेबिलिटी खूप होती, अनटचेबिलिटी खूप होती, खूप मोठ्या प्रमाणात। तर शूद्र लोकांना ते घरामध्ये आसरा देत नव्हते, त्यांना घरातलं पाणी पिण्याचं चान्स नव्हता, त्याच्यानंतर त्यांच्या घरात कोणी जात नव्हतं, त्यांच्या हातचं बनवलेलं कोणी खात नव्हतं। खूप साऱ्या प्रथा होत्या आणि स्त्रियांना दुय्यम स्थान होतं। सगळी सत्ता ही पितृसत्ताक होती, सत्ता होती। पितृसत्ताक म्हणजे काय की पुरुषांचं वर्चस्व, स्त्रियाला दुय्यम स्थान, स्त्रियांना स्थानच नाही, म्हणजे ते चूल आणि मूलपर्यंतच सीमित आहेत असंच फक्त होतं। तर
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजात विषमता निर्माण होण्याची ही मुख्य कारणे होती. ओके, ती कारणे सगळी लिहायची आहेत. कोणकोणती कारणे सांगितली की अनिष्ट रूढी, परंपरा, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता. ओके, विषमता निर्माण होण्याची कारणे, पितृसत्ताक पद्धती, सगळी कारणं. दुसरा प्रश्न बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजातील स्त्रियांच्या कोणत्या समस्या होत्या? सर्वात पहिले समस्या तर एक सती प्रथा होती, सती प्रथा. दुसरा बालिका विवाह, सगळे वरती दिलेले आहे बघा, बालविवाह, बालिका विवाह. एकदम 4 ते 5 वर्षात किंवा कधी कधी तर या पाळणं घराला दोरा बांधूनच विवाह केला जाई. बालिका प्रथा, केशवपन, खूप समस्या होत्या. केशवपन, जरटकुमारी विवाह, म्हाताऱ्याशी एका मुलीचं लग्न लावलं जाई, जरटकुमारी विवाह. पितृसत्ताक पद्धती, तेच शब्द येतात, पितृसत्ताक पद्धती. स्त्रियांना दुय्यम स्थान, स्त्रियांना दुय्यम स्थान हे पण येईल, स्त्रियांचे दुय्यम स्थान. स्त्रियांना वाचा फोडण्यास मनाई होती, स्त्रियांचं कोणी ऐकून घेत नव्हतं, स्त्रियांना असं बैठकीमध्ये बसायला मनाई होती. पंचायतमध्ये पुरुषच असणार फक्त, स्त्रिया नाही. तर या सगळ्या स्त्रियांच्या समस्या होत्या. जाऊया पुढे. भारतीय समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करण्यासाठी कोणकोणत्या समाजसुधारकांनी कार्य केले? मी सर्वात पहिले काय बोलले, ज्यांना रेनेसा मॅन म्हणतात ते राजा राममोहन रॉय यांनी सुरुवात केली. राजा राममोहन रॉय, राममोहन रॉय. तर यांनी जेव्हा सुरुवात केली ना, खूप लोकांनी यांना अपोज केलं. का? कारण पारंपरिक पद्धतीने भारत हा त्या रूढी परंपरा झेलत आलेला होता आणि त्याला ती एक अंगवळणी पडलेली होती त्या रूढी परंपरा. आणि ह्या माणसाने जेव्हा, हा माणूस कोण होता माहिती आहे? उच्च शिक्षित, पहिला उच्च शिक्षित माणूस म्हणायला लागेल आधुनिक काळामध्ये. आधुनिक काळात बोलते, आधुनिक काळामध्ये पहिला उच्च शिक्षित माणूस. काय येत नव्हतं हे बोला ह्या माणसाला. सगळ्या विषयात पारंगत, सगळ्या विषयात पारंगत होता. आणि सगळ्या विषयात पारंगत असल्यामुळे, फिलॉसॉफीचं उत्तम ज्ञान असल्यामुळे, तत्त्वज्ञानाचं उत्तम ज्ञान असल्यामुळे आणि सर्व जे राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रात पारंगत असल्यामुळे ह्या माणसाला कळालं की आपला भारत देश किती मागासलेला आहे. बरोबर ना? तर यांनी काम सुरू केलं, राजा राममोहन रॉय. त्याच्यानंतर मग हळूहळू महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी म्हणत. लोकांच्या हितासाठी खूप कामं केलं म्हणून लोकहितवादी यांना उपाधी दिली, लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख, गोपाळ बाबा वलंगकर, वीरेश लिंगम पंतलू, सर सय्यद अहमद खान, मौलाना आझाद. सर सय्यद अहमद खान हेच ज्यांनी ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली होती. आणि राजा राममोहन यांनी कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. राजा राममोहन रॉय यांनी. खूप सारी लोक होते, हे समाजसुधारक होते ज्यांनी अनिष्ट रूढी आणि परंपरा नष्ट करण्यासाठी आपला हातभार लावला. बरोबर. त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, बरोबर ना. खूप लोक होती, त्यांच्यामुळेच आपण आज चांगला भारत बघत आहोत. आणि अजूनही भारतामध्ये डेव्हलपमेंट झाली तर नक्कीच आपला भारत देश हा विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, सर्व लोकांनी हातभार लावला तर. परंतु आपल्या लोकांची मानसिकताच ही आहे की तू पुढे जायचं नाही आणि मी पण पुढे जाणार नाही. म्हणजे मी पुढे जाणार नाहीच, परंतु एखादा माझ्या पुढे गेला तर मी त्याचे पाय खेचेल. ही मानसिकता आहे भारतीयांची. त्याच्यामुळे अजूनही भारत विकसनशील राहिलेला आहे. आपल्याला बघायचं आहे भारत विकसित, डेव्हलप्ड नेशन, जस्ट लाईक जापान, अमेरिका, इंग्लंड. तुम्ही म्हणाल चीनचं नाव का घेत नाही? अरे चीन अजूनही अविकसितच आहे. चीन एवढा हे झाला आहे ना फेमस, की चीनमध्ये मेट्रो, बुलेट ट्रेन, काय सर्व इन्स्टंट आहे. परंतु चीन अजूनही विकसनशीलच आहे, विकसनशीलच आहे चीन. आणि त्याच्या शेजारचा छोटासा बेटांचा असा आहे ना, असा छोटासा बेटांचा जो देश आहे जापान, तो
डेव्हलप्ड नेशन आहे, विकसित आहे अमेरिकेसारखा. समजलं? तर भारताने देखील प्रयत्न केले तर नक्कीच विकसित होईल. आपण तीनही प्रश्नांची उत्तरं मिळवलेली आहेत. चौथा प्रश्न आहे, समाजात जनजागृती करण्यासाठी कोणत्या माध्यमांचा वापर केला? समाजात जनजागृती करण्यासाठी कोणत्या माध्यमांचा वापर केला? तर पूर्वीच्या काळी टी व्ही होता का? अरे नव्हता. पूर्वीच्या काळी मोबाईल होता का? तो तर नव्हताच. मग जनजागृती कशी केली या लोकांनी? तर गावोगावी जाऊन आणि रस्त्यावरती पथनाट्य सादर केले. पथनाट्य काय सादर केले? पथनाट्य. पथनाट्य म्हणजे काय? रस्त्यावरील करण्याचं नाटक आणि त्याच्यातून समाजाला बोध देणे. बोध पथनाट्य असायची ही. त्याच्यानंतर वृत्तपत्र सुरू केलेली होती बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या समाजसुधारकांमध्ये आहेत. वृत्तपत्र सुरू केलेली, साप्ताहिक सुरू केलेली, साप्ताहिक वृत्तपत्र, साप्ताहिक, नियतकालिक. बरोबर. अजून कोणतं माध्यम राहिलं? प्रबोधन करणे. भाषण देऊन किंवा रेडिओ तेव्हा आला होता नुकताच. रेडिओवरती भाषण देऊन प्रबोधनं सुरू केली. प्रबोधनं या पद्धतीने जनजागृती केली आणि या माध्यमांचा वापर केला. लोकनाट्य, लोकनाट्य तमाशा वगैरे होते त्यामधून देखील प्रबोधन. अजून प्रबोधन कशामधून? भजन आणि कीर्तनातून. भजन आणि कीर्तनातून प्रबोधनं केली. एवढं सगळं माध्यमांचा वापर या लोकांनी केला होता. तेव्हा टी व्ही आणि मोबाईल नव्हतं की हे तुम्ही व्हायरल मेसेज कराल, व्हिडिओ कराल व्हायरल आणि तो सगळीकडे जाईल आणि लोकांना माहीत होईल असं काही नव्हतं. किंवा टी व्हीवरती ब्रेकिंग न्यूज द्याल आणि सगळीकडे माहीत होईल असं काही नव्हतं. तर या प्रकारे त्या लोकांनी समाजात जनजागृती केली. लिहिलं? पुढे जाऊया. मदत घेतली आहे तुम्ही इयत्ता 8वीच्या क्रमिक इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची. बरोबर. तर इथे एक तक्ता दिलेला आहे, तक्ता पूर्ण करायचा आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केलेले कायदे, की यांनी सती बंदीचा कायदा केला होता. सती प्रथा बंदी हा कायदा केला होता. लॉर्ड डलहौसीचं मी तुम्हाला एक होमवर्क देते. लॉर्ड डलहौसीने कोणता कायदा केला होता हे गुगलच्या मदतीने शोधायचं आहे. लॉर्ड डलहौसीने केलेला कायदा. एक होमवर्क तर असणार आहे. बरोबर का? त्याने प्रॅक्टिस होते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बोलतात ना, तर प्रॅक्टिस होते. सगळं आयतं मिळालं की काहीच प्रॅक्टिस होत नाही. तर एक तुम्हाला दिलं, लॉर्ड विल्यम बेंटिंक याने सती प्रथाबंदीचा कायदा केला होता आणि लॉर्ड डलहौसी तुम्ही शोधायचं आहे. दुसरं, संकल्पना चित्र पूर्ण करा. हे संकल्पना चित्र पूर्ण करायचे. भारतीय समाजसुधारक 4 नावं लिहायची आहे. तर लिहूया इझिली. वरतीच बघितले आपण. लिहा. पहिले राजा राममोहन रॉय. लिहा. राजा राममोहन रॉय. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले. लिहा पुढे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे तर तत्वज्ञानी होते सगळे, अष्टपैलू. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथे लिहा वीरेशलिंगम पंतलू. काही लिहू शकता. गोपाळ हरी देशमुख लिहू शकता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे लिहू शकता. लवजी साळवे लिहू शकता. खूप लोक. कोणती 4 नावं लिहायची आहे. मी फक्त ही उदाहरण म्हणून दिली. तुम्ही तुमची 4 नावं लिहू शकता जे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत. ओके. लोकमान्य टिळक, गोपाळ बाबा वलंगकर यांचा विटाळ विध्वंस हा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. अस्पृश्य समाजावरती लिहिलेला ग्रंथ आहे तो. पुढे गेल्यानंतर आपल्याला भेटतं की आपली इथे आजची कृती संपत आहे. शैक्षणिक साहित्य तुम्ही वापरणार आहात. समाज सुधारणेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींची फोटो आणि तक्ते कुठून मिळणार आहे? गुगलवरून मिळणार आहे. ओके. काय समजलंय तुम्हाला? या 2 प्रश्नांची उत्तरं दिली की तुम्हाला आजचा लेसन समजला असं गृहीत धरलं जातं. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजात कोणते दोष होते? तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजात अनिष्ट प्रथा होत्या. तेच शब्द येतात डबल बघा. अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा आणि पितृसत्ताक समाज. 3 लिहायचं आहे. अजूनही लिहू शकता पण हे 3 पुरेसं आहे. अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा, पितृसत्ताक समाज आणि जातीयता, जाती व्यवस्था. हे एक बेकार होतं व्यवस्था, जाती व्यवस्था. 4 झाले. पुढे जाऊया. स्वातंत्र्यपूर्व
काळात भारतीय समाजातील दोष दूर करण्यासाठी ब्रिटिशांनी कोणती धोरणे आखली? तर आपण इथे बघितलं की लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सती प्रथा बंद केली होती, बरोबर ना? सती प्रथा बंद केली होती. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजातील दोष दूर करण्यासाठी ब्रिटिशांनी कोणते धोरण आखले? बरोबर. तर यामध्ये आपण एक बघितलेलंच आहे, तुम्हाला मगाशी सांगितलं मी की विल्यम बेंटिंक यांनी काय केलं? सती प्रथा आणि बालविवाह करण्यास बंदी आणली. लॉर्ड डलहौसीने काय केलं? लॉर्ड डलहौसीने खूप कामं केली. डलहौसीच्या काळातच भारतामध्ये टपाल तिकीटं सुरू झाली. टपाल तिकीट, टपालावरती तिकीट लावतात ना, हां, ते रेव्हेन्यू स्टॅम्प, ते डलहौसीच्या काळातच सुरू झाली. त्यानंतर डलहौसीने एक मुख्य काम केलं, म्हणजे ते काम चांगलं पण आहे ना वाईट. त्याने सत्तेचं केंद्रीकरण केलं. सत्तेचं केंद्रीकरण म्हणजे काय? त्याने जी संस्थानं होती, स्वातंत्र्यपूर्व काळात जी संस्थानं होती, ती संस्थानं त्यांना दत्तक पुत्र घेण्यास होकार दिला. तुम्ही दत्तक पुत्र घेऊ शकता, म्हणजे ज्या राजांना मुलबाळ नाही ते दत्तक पुत्र घेऊ शकता, परंतु ते दत्तक पुत्रांना तुम्ही राजा नाही बनवू शकत. छत्रपती शाहू महाराज काय होते? दत्तक पुत्र होते, ते कोल्हापूर संस्थानाचे, बरोबर. त्यांचा वेगळा विषय आहे. परंतु डलहौसीने हे केलं की ते दत्तक पुत्र घेण्यास मान्यता दिली, परंतु त्यांना ते संस्थानाचे ते अधिकार नाही देऊ शकतो, मी राजा नाही बनवू शकत, ही धोरणं आखली. विल्यम बेंटिंक झालं, डलहौसी झालं, लॉर्ड रिप्पन यांनी पंचायत जे राज आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या सुधारणा केल्या, बरोबर. हे सगळे ब्रिटिशांनी समाजात दोष दूर करण्यासाठी सुधारणा केल्या. तर आणि ह्या सगळ्या प्रथा ब्रिटिशांमुळेच रद्द झाल्या. जरटकुमारी विवाह झालं, हुंडा पद्धती झालं, तेव्हा बंद झाल्या होत्या, नंतर परत त्या सुरू झाल्या. त्यांनी बंद केल्या होत्या. बालविवाह, जरटकुमारी विवाह, हुंडा पद्धती, केशवपन आणि सती प्रथा ब्रिटिशांमुळेच दूर झाल्या. ह्या समाजातील दोष दूर करण्यासाठी ब्रिटिशांनी धोरणे आखलेली होती. त्यानंतर स्वाध्याय आणि मूल्यमापनासाठी 2 प्रश्न आहे, हे लिहायचे असतात वहीमध्ये. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी कोणते प्रयत्न केले? त्यांनी अस्पृश्यता नष्ट केली आणि त्यांनी त्यांच्या त्या संस्थानामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना आमंत्रण दिलं आणि त्यांना ते काय करत होते? सन्मानाने वागवत होते. ओके. स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजसुधारकांनी कोणते प्रयत्न केले? तर खूप सारे प्रयत्न केले. एक प्रयत्न की स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वात पहिले तर स्त्रीला मानाचे स्थान दिले, बरोबर. तिला फक्त चूल आणि मूल येतपर्यंत ठेवलं नाही. स्त्रीला शिक्षण दिले, स्त्रीला मानाचे स्थान, स्त्रीला शिक्षण, स्त्रीला काय दिलं? शिक्षण दिलं. स्त्री शिक्षित केली. सर्वात पहिले काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी घरातूनच केलं. त्यांच्या पत्नीला शिक्षित केलं आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्व महिलांना शिक्षित करण्याचा बिडा उचलला. त्यानंतर अजून समाजसुधारकांनी काय केलं? ज्या समस्या होत्या स्त्रीच्या, काय की स्त्रीला समान दर्जा मिळावा, पितृसत्ताक समाज नसावा, तो मातृसत्ताक देखील व्हावा किंवा समान दर्जाचा व्हावा, तेही सुधारकांनी काम केलं. त्यामध्ये 1-2 महिला होत्या, एक पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांनी स्त्री जातीसाठी किंवा स्त्री समाजासाठी खूप मोलाचे कार्य केलं. स्त्री शिक्षण संस्था स्थापन केल्या आणि त्याच्यातून स्त्रीला शिक्षण देण्याचं काम देखील केलं. सगळ्या समस्या आणि समाजसुधारक आपण बघितलेले आहे. समाजसुधारकांच्या छायाचित्रांचा संग्रह तुम्ही करणार आहात आणि आजचा ही जी कृती होती सोपी कृती होती, कारण वारंवार झालेलं आता 2-3 कृतीमध्ये होऊन गेलेलीच घटक डबल रिपीट झालेले होते ते आपण बघितलेलं आहे आणि आजचा सेतू अभ्यास आपण इथे संपवत आहोत. ओके. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि वारंवार हँडवॉश करा. आपल्यासोबत आपल्या आईवडिलांची, भावा बहिणींची काळजी घ्या आणि दररोज होमवर्क करा. गुड बाय, टेक केअर.